भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये मागील काही दशकांमध्ये आपण या वैशिष्ट्यांमध्ये जे दरडोई उत्पन्न आहे हे कमी असते, आर्थिक विषमतेत वाढ, प्राथमिक वस्तूंचेच उत्पादन, लोकसंख्येचा वाढता दबाव, बेरोजगारीचे वाढते प्रमाण, भांडवलाची कमतरता, निम्न दर्जाचे मानवी भांडवल, निम्नस्तरीय तांत्रिक ज्ञान व प्रगती अशी एकूण 8 पॉईंट मागील काही दशकांमध्ये आपण पाहिलेले होते. आजच्या दशकेला आपण भारतीय अर्थव्यवस्थेची जे उर्वरित 4 वैशिष्ट्ये आहे त्यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये निम्न दर्जाचे राहणीमान, अल्पविकसित देशांची वैशिष्ट्ये, निर्बळ आर्थिक संघटन आणि संपत्तीचे दोषपूर्ण वितरण. तर या 4 पॉईंटपैकी जो निम्न दर्जाचे राहणीमान हे जे भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर या पॉईंटचा अर्थ असा होतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे समाजामध्ये लोक जीवन जगत आहेत तर यांचं जे राहणीमान आहे हे निम्न दर्जाचे आहे किंवा कमी प्रतीचे आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचं कारण काय, तर प्रत्येक व्यक्तीला जीवन जगण्याकरिता कमीत कमी 2100 कॅलरीजची आवश्यकता असते की ज्या कॅलरीजची निर्मिती आपल्या आहारामधून होत असते. परंतु 37% जनता अजूनही दारिद्र्य रेषेखाली असल्यामुळे त्यांना ज्या 2100 कॅलरीजची आवश्यकता आहे ते 2100 कॅलरीज त्यांना त्यांच्या दैनंदिन आहारामधून प्राप्त होत नाही आहे. या ठिकाणी विकसनशील आणि विकसित देशांच्या आहारामध्ये जर या ठिकाणी आपण तुलना करतो म्हटलं तर विकसित देशामध्ये जे समाजामधील जे लोक आहार घेतात त्या आहारामध्ये जवळपास 3400 पेक्षा अधिक कॅलरीज असतात. हे विकसित देशांचं उदाहरण या ठिकाणी झालेलं आहे. परंतु जी भारतीय अर्थव्यवस्था आहे या अर्थव्यवस्थेमध्ये जे लोकांचं राहणीमान निम्न दर्जाचं आहे, जवळपास 37% लोक हे दारिद्र्य रेषेखाली येतात. त्यामुळे ते जे आहार घेतात त्या आहारामध्ये ज्या 2100 कॅलरीजची आवश्यकता असते तेवढं कॅलरीज त्यांना त्यांच्या आहारातून मिळत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की निम्न दर्जाचे राहणीमान हे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर 10वं वैशिष्ट्य या ठिकाणी असं सांगितलं आहे की अल्पविकसित देशाची वैशिष्ट्ये आपल्याला आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतात. आता अल्पविकसित देशाची वैशिष्ट्ये कोणती असतात, जसं भारतीय अर्थव्यवस्था आहे की ज्या अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येचं जे घनत्व आहे प्रति चौरस किलोमीटरमध्ये किती लोक राहतात याला लोकसंख्येचे घनत्व असं म्हणतात. तर जे लोकसंख्येचं घनत्व भारतामध्ये आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे हे लोकसंख्येचं घनत्व भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अतिशय जास्त आहे. कारण 0 ते 15 जो वयोगट आहे या वयोगटामध्ये लोकसंख्येचा खूप मोठा भाग आहे. 20 ते 60 जो वयोगट आहे यामध्ये लोकसंख्येचं जे प्रमाण आहे हे कमी असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण जास्त आहे. 2001 मध्ये जे भारतीय लोकसंख्येचं घनत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे ते 324 प्रतिवर्ग किलोमीटर सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारतात की 2001 मध्ये भारतीय लोकसंख्येचं घनत्व किती होतं, तर रिकामी जागा उत्तर काय राहील 324 प्रतिवर्ग किलोमीटर 324. तर याच तुलनेमध्ये 2001 मध्ये अमेरिकेमध्ये लोकसंख्येचं घनत्व 30 होतं, ऑस्ट्रेलिया कॅनडामध्ये 3 होतं आणि जे एकंदरीत जगाचे सरासरी लोकसंख्या घनत्व या ठिकाणी सांगितलेलं आहे ते 46 आहे. तर या जागतिक सरासरी लोकसंख्येच्या घनत्वापेक्षा जे भारतीय लोकसंख्येचं घनत्व आहे हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 7 ते 8 पटीने असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये लोकसंख्येचं घनत्व अधिक असल्यामुळे भूमी आणि जे नैसर्गिक संसाधने आहे यांच्यावर लोकसंख्येचा अतिरिक्त भार दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येते. देशाच्या लोकसंख्येमध्ये बालकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे जो निर्भरता भार आपण म्हणतो
हा निर्भरता भार खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येतो. त्यानंतर 11वं वैशिष्ट्य या ठिकाणी सांगितलेलं आहे, निर्बळ आर्थिक संघटन. कुठल्याही देशाचा, समाजाचा किंवा व्यक्तीचा विकास होण्यासाठी संघटन नावाची गोष्ट अतिशय आवश्यक असते. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी किंवा जी अल्पविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्था आपल्या देशाची आहे, याला एक कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे देशातील आर्थिक संघटन आहे हे कमजोर आहे, निर्बळ आहे. कारण बचतीचं प्रमाण जर वाढवायचं असेल तर डाकघर असेल, स्टेट बँक असेल, यांच्या शाखा, वित्तीय संस्थांची निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची गरज असते. परंतु त्या पुरेशा प्रमाणामध्ये नसल्यामुळे भारतातील जे आर्थिक संघटन आहे, बचत आहे, बचतीचं कमी प्रमाण आहे, त्याला ही गोष्ट कारणीभूत असल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता या आर्थिक संघटनांची गरज कशासाठी असते तर शेतकऱ्यांना कमी व्याजदरावर कर्ज पुरवठा झाला पाहिजे, उद्योगांना मध्यमकालीन कर्ज देता आलं पाहिजे, अशा काही औद्योगिक वित्त निगमांची गरज मोठ्या प्रमाणामध्ये असते. परंतु ही गरज पूर्ण करण्यास जे आर्थिक संघटन भारतीय अर्थव्यवस्थेमधलं आहे हे कमजोर पडत असल्याचं आपल्याला दिसून येते. संस्थागत ज्या अडचणी आहे त्या दूर करण्यासाठी कुशल व प्रामाणिक प्रशासनाची सुद्धा गरज असते. या कुशल आणि प्रामाणिक प्रशासनाचा सुद्धा कुठेतरी आपल्याला अभाव दिसून येतो आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमधील जे आर्थिक संघटन आहे हे कमजोर किंवा निर्बळ असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि सर्वात शेवटी भारतीय अर्थव्यवस्थेचं सर्वात शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे संपत्तीचे दोषपूर्ण वितरण. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी एकूण संपत्ती आहे ही कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचे वितरण झाल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे त्याला सदोष वितरण झाल्याचं सुद्धा सांगितलेलं आहे. खास करून ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जो परिवार राहतो या परिवारांमध्ये संपत्तीचं वितरण यामध्ये तीव्र असमानता आपल्याला या ठिकाणी दिसून येते. असं एक उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये एकूण संपत्तीचं त्या परिवारामध्ये जे वितरण झालेलं आहे यामध्ये तीव्र असमानता कशा पद्धतीने दिसून येते हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. ग्रामीण भाग आणि शहरी भाग. ग्रामीण भागामध्ये 20,000पेक्षा कमी संपत्ती असलेले जे परिवार आहे त्या परिवारांची संख्या 27% आहे आणि त्या परिवाराजवळ एकूण संपत्तीचा केवळ 2.4% एवढा भाग आहे. आणि जो 51% परिवार आहे त्या 51% परिवाराजवळ एकूण संपत्तीचा 10% भाग आहे. म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा या संपत्तीचं वितरण असमान वितरण आपल्याला दिसून येते. कमी परिवार म्हणजे जास्त परिवार, कमी संपत्ती, जास्त परिवार आणि जास्त परिवार त्यांच्याजवळ सुद्धा 10% जास्त संपत्ती असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तसं शहरी भागाचं सुद्धा उदाहरण सांगितलेलं आहे की 50,000 रुपयापेक्षा कमी संपत्ती असलेले जे परिवार आहे हे 50.60% असल्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या 50.60% परिवाराजवळ संपत्तीचा केवळ 5.3% हिस्सा आहे आणि जे शहरी भागातील 66% परिवार आहे त्यांच्याजवळ मात्र 14.2 एवढा भाग एकूण संपत्तीचा असल्याचं सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, मागील 3 ते 4 तासिकांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण IMP क्वेश्चन जो 16 गुणासाठी प्रत्येक वर्षी परीक्षेला विचारतात की भारतीय अर्थव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये लिहा. पहिल्या युनिटवर जर दीर्घोत्तरी प्रश्न जर विचारला तर त्या दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये हा प्रश्न 100% असतो. तर त्याचे 12 पॉईंट्स या ठिकाणी सांगितलेले आहे. व्यवस्थित याचं उत्तर लिहायचं. धन्यवाद. पुढील तासिकेला आपण नियोजनाबद्दल माहिती पाहू. नियोजनाचे प्रकार, नियोजनाची व्याख्या. ठीक आहे. तर धन्यवाद.